नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। आजच्या भागामध्ये आपण नेटवर्किंग उपकरणे पाहणार आहे। नेटवर्किंग उपकरणे म्हणजे काय की नेटवर्क ज्या डिव्हाइसद्वारे, ज्या साधनांद्वारे किंवा संगणक ज्या साधनांद्वारे जोडली जातात अशी साधनं किंवा त्यांना नेटवर्किंग डिव्हाइसेस असं म्हटलं जातं। याच्यामध्ये मोडेम येतं, नेटवर्क इंटरफेस कार्ड येतं, रिपीटर येतं, हब हे डिव्हाइस येत असतं, स्विच हे डिव्हाइसेस येतं, राउटर हे डिव्हाइस येतं, ब्रिज, गेटवे ही वेगवेगळी नेटवर्किंग काय आहेत उपकरणे आहेत ज्याच्याद्वारे संगणक किंवा नेटवर्कमध्ये ही डिव्हाइसेस वापरून संगणक आणि इतर साधने जोडली जातात। बघा, नेटवर्किंग उपकरणे कशाला म्हटलं जातं? बेसिक हार्डवेअर इंटरकनेक्टिंग नेटवर्क नोड्स, जसे की नेटवर्क इंटरफेस कार्ड, हे बघा नेटवर्क इंटरफेस कार्ड, ब्रिज, हब, स्विच आणि राउटर हे सर्व नेटवर्कमध्ये वापरले जातात, त्यांना नेटवर्किंग उपकरणे असं म्हटलं जातं। तसंच आपण म्हटलं की लॅन, मॅन, वॅन हे जे नेटवर्क आहेत ते या विविध डिव्हाइसद्वारे, या साधनांद्वारे काय केली जातात? जोडली जातात। या व्यतिरिक्त या इमारतीच्या इतर इमारतीच्या भागांना जोडण्यासाठी एक यंत्रणा आवश्यक आहे, जी सहसा गॅल्व्हॅनिक केबल असते आणि ऑप्टिकल केबल कमी लोकप्रिय आहे। आता ऑप्टिकल केबल म्हणजे संगणकाच्या मागं या प्रकारे ही केबल काय असते? जोडलेली असते। लक्षात ठेवा, ही ऑप्टिकल केबल आपण त्या ठिकाणी असते। मात्र ही गॅल्व्हॅनिक केबल ही सहसा जास्त करून काय केली जाते? वापरली जाते। जर तुम्हाला सांगितलं इंटरनेट जोडण्यासाठी कोणत्या केबलची आवश्यकता असते याच्यावर प्रश्न आलता, तर त्याचं नाव आहे कॅट 5। काय आहे? कॅट 5 लक्षात ठेवा। कॅट 5 ने ती काय केलेली असते? जोडलेली असते। मग याच्यावर प्रश्न जर आपण पाहिलं तर या डिव्हाइसचा वापर कोणत्या ठिकाणी आणि कसा केला जातो याच्यावर काय करण्यात आलेले आहेत? प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा। बघा, पहिला आहे रिपीटर। आता रिपीटर काय करतं बघा, आता रिपीटरचा जर आपण विचार केला तर समजा एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, आपण मोबाईलचा उदाहरण घेतलं, जर एखादा टॉवर नसेल आणि आपण डोंगर भागात उभा असेल तर गावा ठिकाणी आपल्याला रेंज येत नाही, कारण का त्या ठिकाणी तो टॉवरच त्या ठिकाणी मध्ये नसतो। हे जर मध्ये जर टॉवर उभा असेल तर आपल्याला स्पष्ट आवाज येतो, स्पष्ट आवाज येतो। तसंच ते उदाहरण आहे, रिपीटर तेच काम करतं। जे वीक सिग्नल आहे हे वीक सिग्नलचं ते एम्प्लिफायर सिग्नल मध्ये काय करतं? रूपांतर करतं। आता जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर इथं एखादा माणूस उभा आहे आणि इकडे एक दरी आहे, या ठिकाणी एक माणूस उभा आहे, यांच्यात संभाषण चाललंय, यांचा आवाज क्लिअर येत नाही। मात्र इथं मध्ये एखादा असा व्यक्ती उभा केलाय की याला आवाज येतोय, हा काय करतोय? इथं माहिती सांगतोय आणि हीच माहिती पुढे याला काय करतोय? फॉरवर्ड करतोय। तसंच रिपीटर काम करत असतं। रिपीटर हे एक विद्युत उपकरण आहे जे सिग्नल प्राप्त करते, बरोबर, सिग्नल प्राप्त करते, ते अवांछित आवाजापासून स्वच्छ करते। म्हणजे जर आवाज जो चांगला नसेल तर ते चांगला करण्याचं काम करतं आणि पुन्हा निर्माण करते आणि उच्च ऊर्जा स्तरावर किंवा अडथळ्याच्या विरुद्ध बाजूस ते पुन्हा प्रसारित करते। इथपर्यंत आवाज पोहोचणार नाही, हा जो माहिती सांगतोय तीच माहिती हा पुढे करून काय करतो? चांगल्या आवाजात काय करत असतो? सांगत असतो। याला ती पोहोचणारच नाही या ठिकाणी तो लांब असेल तर, आणि म्हणून या ठिकाणी रिपीटर म्हणजे वीक सिग्नलचं एम्प्लिफायर सिग्नलमध्ये रूपांतर करतं आणि ते पुढे पाठवत असतं। बघा, ज्यामुळे सिग्नलला कमी न होता जास्त अंतर प्रवास करता येतो। आलं लक्षामध्ये? त्याचं हे इथं बघा, इथं हा संगणक इकडे माहिती पाठवतो वीक सिग्नल, आणि मग रिपीटर काय करतो? ही व्यवस्थित माहिती करून एम्प्लिफायर चांगला सिग्नल ह्या पुढच्या संगणकाला देत असतो आणि त्या ठिकाणी मग हे रिपीटर हे डिव्हाइस बसवतात। दुसरं आहे हब। म्हणजे हबचा काय वापर होतो? इतर नेटवर्क डिव्हाइसेस ती काय केली जातात? जोडली जातात। बघा, इथं हब आहे, हा सेंडर आहे, समजा इथे एखादा संगणक आहे, हा माहिती पाठवतोय, आणि हा काय आहे? रिसिव्हर आहे, माहिती मिळवणार आहे। हा माहिती मिळवणार, हा सुद्धा काय आहे? रिसिव्हर आहे। मग हा काय करतो? माहिती जो बघा इथं त्याचे नोड्स आहेत, या नोड्सला हे संगणक सगळे जोडलेले असतात। या संगणकाने माहिती जी पाठवलेली असते ती माहिती सर्व संगणकांना माहिती पोहोचवण्याचं काम हे हब डिव्हाइस करतं। हब एक असे उपकरण आहे जे अनेक वळणाऱ्या जोड्या किंवा फायबर ऑप्टिक्स इथरनेट उपकरणा एकत्र जोडते। नेटवर्क हवे तुलनेने सोपे प्रसारण साधन आहे। मग बघा, कारण का एक संगणक असतो आणि संगणकाला इतर संगणक जोडण्याचं काम हे काय करत असतं? हब करत असतं। आणि मग एखाद्या संगणकाने माहिती पाठवली तर ती इतरांना माहिती पाठवण्याचं काम हे हब डिव्हाइस करत असतं। ब्रिज, बघा, ब्रिज सर्व पोर्टवर डेटा प्रसारित करतात, परंतु ज्याला ट्रान्समिशन मिळाले आहे त्याला करत नाहीत।
मग जेवढा त्याला जोडलेला आहे तेवढ्याच संगणकाला ते पूर्ण माहिती पोहोचवतं, परंतु जर त्याला अगोदर माहिती मिळाली असेल तर त्याला ते प्रसारित करत नाही. ब्रिज दुसरीकडे हब प्रमाणे सर्व पोर्टवर संदेश कॉपी करण्याऐवजी विशिष्ट पोर्टद्वारे कोणत्याही मॅक पत्ते पोहोचू शकतात हे जाणून घ्या. एकदा पोर्ट आणि पत्ता जोडल्यानंतर पूल फक्त त्या पत्त्यावरून पोर्टपर्यंत वाहतूक करेल. म्हणजे त्या बघा एखादा संगणक आहे, इथं ब्रिजची माहिती दिलेली आहे, इथं ब्रिज आहे, या दोन्ही साईडला काय केलंय हब जोडण्यात आलेला आहे, हब डिव्हाइस जोडण्यात आलेला आहे आणि इकडे काय आहेत संगणक. मग त्या ब्रिजला हब जोडलेले आहेत आणि हबला सगळे डिव्हाइसेस जोडलेले आहेत, पण एखाद्या 5 जणांमधल्या दोनच संगणकांना ती माहिती काय करायची पोचवायची आहे. तेवढ्यांनाच त्या ॲड्रेसद्वारे हा ब्रिज काय करतो माहिती पोचवतो. इतर संगणकांना ही माहिती पोचत नाही. ह्या ॲड्रेसद्वारे मॅक ॲड्रेसद्वारेच ज्या संगणकाला माहिती पोचवायची तेवढ्यांनाच पोचवण्याचं काम करतो. म्हणजे ब्रिज आपल्याला म्हणता येईल की बघा दोन संगणकांमध्ये कम्युनिकेशन करताना ज्या संगणकाला फक्त माहिती हवी आहे त्यांनाच तो तेवढी काय करतो प्रोव्हाइड करतो. पुढे आहे स्विच. आता स्विचचं माहिती आहे इतर उपकरणे जोडण्यासाठी त्याचा काय वापर होतात. बघा एक इथं स्विच देण्यात आलेला आहे आणि त्याचे इथं काय पोर्ट आहेत, इतर संगणक त्याला त्या स्विचला काय केले त्याला जोडलेले आहेत. म्हणजे डाटा सेंड बाय वन नोड, डाटा इज फॉरवर्डेड ओनली टू डेस्टिनेशन नोड. मग तो काय करतो की पाठवलेला डाटा इतर ज्या डेस्टिनेशनला पाठवायचा त्या ठिकाणी पाठवत असतो. एक स्विच हबपेक्षा वेगळा असतो कारण तो कनेक्ट केलेल्या सर्व पोर्ट्सऐवजी फक्त कम्युनिकेशनमध्ये सहभागी असलेल्या पोर्ट्सवर फ्रेम्स फॉरवर्ड करतो. म्हणजे ज्या दोन्हींमध्ये जो माहिती पाठवतोय किंवा ऐकतोय त्यालाच ही माहिती काय केली जाते पाठवली जाते. फ्रेम फॉरवर्डिंग निर्णय मॅक पत्त्यांच्या आधारे स्विचद्वारे ते काय केले जातात घेतले जातात. राउटर हे एक संगणक नेटवर्किंग उपकरण आहे. आता बघा जे 2 किंवा अधिक संगणक नेटवर्कला काय करतं जोडतं आणि त्यांच्या दरम्यान डेटा पॅकेटची निवड देवाणघेवाण करत असतं. आता बघा आता राउटर म्हणजे काय की इंटरनेट, राउटरला इंटरनेट जोडलेलं असतं. हे राउटर आहे, या ठिकाणी राउटर आहे आणि या राउटरला काय जोडलेलं आहे इंटरनेट जोडलेलं आहे आणि या राउटरद्वारे हे 2 स्विच आहेत आणि या स्विचला काय जोडलेले असणार इतर संगणक काय केलेले असणार आहेत जोडलेले असणार आहेत. मग या इंटरनेट पूर्ण सगळ्या संगणकांना प्रोव्हाइड करण्याचं काम हे काय करणार आहे राउटर करणार आहे किंवा त्या माहितीची काय करणार आहे देवाणघेवाण करणार आहे. राउटर हे एक संगणक नेटवर्किंग उपकरण आहे, म्हणजे नेटवर्क जोडण्याचं काम करतं जे 2 किंवा अधिक संगणक नेटवर्कला जोडते आणि त्यांच्या दरम्यान डेटा पॅकेटची निवड देवाणघेवाण करते. म्हणजे माहितीची देवाणघेवाण ते करत असतं. पुढे गेटवे. हे डिव्हाइस 2 किंवा अधिक भिन्न नेटवर्क्सला वेगवेगळ्या नेटवर्क्सला जोडतं आणि त्याच्यामुळं संवाद काय होत असतो शक्य होत असतो. लक्षात ठेवा. आता ही माहिती प्रोव्हाइड करत असताना त्या गेटवे मधून म्हणजे बघा आपल्या गावात प्रवेश करत असताना गेट असतं तिथूनच आपण जातो आणि येतो. तसंच हे या ठिकाणी देवाणघेवाणीचं काम करत असतं. त्या गावात किंवा त्या नेटवर्कमध्ये जायच्या अगोदर त्या गेटवे मधून जाणं काय असतं आवश्यक असतं. असे हे डिव्हाइसेस आहे. तर मॉडेम. आता याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस भरतीला. बघा मॉडेम प्रश्न काय विचारला होता डिजिटल सिग्नलचे एनालॉग सिग्नलमध्ये कोणतं डिव्हाइस रूपांतर करतं. तर हे मॉडेम आहे. मॉडेम हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे संगणकाला इंटरनेटशी जोडण्याला मदत करतं. मॉडेम ते डिजिटल सिग्नलचे रूपांतर एनालॉग सिग्नलमध्ये आणि एनालॉग सिग्नलचे रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये करतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय की बघा हा एक व्यक्ती आहे ज्याला दोन्ही भाषा येतात मराठी आणि इंग्लिश ही भाषा येते आणि इथं जो आहे त्याला फक्त इंग्रजी येत आहे आणि इथं जो आहे त्याला काय येत आहे मराठी येते. हा इंग्रजीवाला याला सांगणार माहिती, हा त्या ठिकाणी त्याला मराठीमध्ये काय करणार प्रोव्हाइड करणार. हा मराठीवाला याला माहिती सांगणार आणि हा काय करणार याला इंग्रजीमध्ये प्रोव्हाइड करणार. म्हणजे बघा डिजिटल सिग्नलचं रूपांतर कशात करतो एनालॉग सिग्नलमध्ये आणि एनालॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नलमध्ये काय करत असतो मोडेम रूपांतरित करीत असतो. याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. बघा आता डोमेन नावे. बघा डोमेन नावे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. .com कशाला म्हटलं जातं कमर्शियल व्यावसायिक .com .gov
अमेरिकेचे शासकीय नेटवर्क आहे. .edu शैक्षणिक क्षेत्राशी काय आहे, संबंधित आहे. .int आंतरराष्ट्रीय. .mil लष्करी मिलिटरी. .net नेटवर्कसाठी वापरण्यात येतं डोमेन. .org जसं .mkcl आहे तसं, किंवा आपण .com वापरतो कमर्शियल, त्याला व्यावसायिक असं म्हटलं जातं बघा. .org संघटनात्मक आहे. .au ऑस्ट्रेलिया. .jp जपान. .fr फ्रान्स. .uk युनायटेड किंगडम. .zn न्यूझीलंड. .in इंडिया ही डोमेन नाव आहेत. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील भागामध्ये आपण इतर संज्ञा किंवा त्यांची काय करणार आहे माहिती पाहणार आहे. थँक्यू.